गुरुला वंदावे मग पुढे साधन साधावे आधी गुरुला वंदावे मग पुढे पावला टाकावे आधी गुरुला वंदावे मग पुढे पावला टाकावे आधी गुरुला वंदावे मग पुढे पावला टाकावे आधी आधी गुरुला वंदावे मग पुढे साधन साधावे आधी गुरुला वंदावे मग पुढे पावलं टाकावे आधी आधी गुरुला वंदावे मग पुढे पावलं टाकावे आधी आधी गुरुला वंदावे मग पुढे साधन साधावे लाविला दिवा गुरु आले माझ्या गावा अंधारात लाविला दिवा आधी आधी गुरुला वंदावे मग पुढे साधन साधावे आधी गुरुला वंदावे मग पुढे पाऊल टाकावे आधी आधी गुरुला वंदावे मग पुढे साधन साधावे आधी गुरुला वंदावे मग पुढे पाऊल टाकावे गुरु आली माझ्या गावा अंधारात लाविला दिवा गुरु आली माझ्या गावा अंधारात लाविला दिवा आधी आधी गुरुला वंदावे मग पुढे साधन साधावे आधी गुरुला वंदावे मग पुढे पावलं टाकावे आधी आधी गुरुला वंदावे मग पुढे पावलं टाकावे आधी गुरुला वंदावे मग पुढे साधन साधावे गुरु विष्णाम वकील कानात येऊन भिडले त्रिनयनात गुरु विष्णाम वकील कानात येऊन भिडले मज हृदयात गुरु विष्णाम वकील कानात येऊन भिडले माझ्या हृदयात आज कांबळ्यांच्या इथं गुरुमार्ग झाला गुरुचा मंत्र कानी पडला देह पवित्र झाला मोक्ष पदाची जागा मिळाली पण कधी जेव्हा त्या गुरुचे बीज नाम बीज मंत्र कानात पडतात त्यावर म्हणून माणूस मूल जन्मात आल्यानंतर आपल्या सगळ्याला 5 गुरु होतात प्रत्येकालाच माणूस कुठलं गुरु आहे का पहिला गुरु दाशी पहिल्यांदा कान फुकते पहिला गुरु दाशी दुसरा गुरु आई तिसरा गुरु वडील चौथा गुरु शिक्षक पाचवा गुरु आहे का पाचवा गुरु लग्न झाल्यावर येतो त्याला निष्ठाच गुरु नाही म्हणायचं त्याला महागुरु म्हणायचं पाचवा गुरु म्हणजे बायको ऐका बरं आता हसले ते तेवढी महागुरुच इथं आहे का नाही आणि हे गुरु घरात आला
की बोलायचं काम नाही. निस्त्याच आणा महाग लागतात. आवय आणा कारभारी सरपण आणा, कारभारी दळण आणा, कारभारी दुकानला जा, निस्ता आणूनच पाकाळून जाते. म्हणून काय करायचंय? सद्गुरू करायचंय. सद्गुरू असता पाठी राखा विदराची लेखा कोण करी. गुरु आपल्या पाठीचा राखांदर असला काळजी करायची नाही. केसाला दाखा लागत नाही, काटा मुडत नाही, आहे का नाही? म्हणून ऐकूया पुढील चरण. आधी आधी गुरुला वंदावे मग पुढे सदन सदावे. आधी गुरुला वंदावे मग पुढे पाऊल टाकावे. आधी गुरुला वंदावे मग पुढे पाऊल टाकावे. आधी गुरुला वंदावे मग पुढे सरळ सदावे. आधी गुरुला वंदावे मग पुढे पाऊल टाकावे. आधी गुरुशी वंदावे मग पुढे पाऊल टाकावे. धन्यवाद. गरिष्ठ मन झालं.